नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. तर बघा आत्तापर्यंत ह्या योजनेचे 11 हप्ते बघा 11 हप्ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु अशा काही महिला आहेत की त्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही. तर अशा महिलांनी काय करावे, तर अनेक महिलांचे बँक खाते म्हणजेच बँक खात्याशी आपले आधार कार्ड हे लिंक नसते, म्हणजे संलग्न नसते. तर त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँकेशी लिंक करावे आणि ह्या हप्त्यांचा म्हणजे ह्या योजनेचा लाभ घ्यावा. तर पुढे बघा की 12 हप्त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा की योजनेच्या सुरुवातीच्या काळात हप्ते नियमितपणे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होत होते. बघा आता ज्यावेळेस योजना सुरू झाली तर त्यावेळेस ह्या योजनेचे हप्ते महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मिळत होते. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर हप्त्याच्या वितरणात अनियमितता आली आहे. तर बघा आता जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमुळे हे हप्त्याची निश्चित तारीख अजून काही सांगितलेली गेलेली नाही. तर पुढे काय आहे, तर एप्रिल आणि मे हप्त्याच्या म्हणजे मे महिन्याच्या हप्त्यामध्ये झालेला विलंब पाहता जून महिन्याच्या हप्त्याबाबतही महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तर बघा आता एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता होता, तर हा 10वा हप्ता मे महिन्याच्या म्हणजे मे महिन्यात जमा झाला आणि मे महिन्याचा जो 11वा हप्ता होता तर हा हप्ता ह्या महिन्यात म्हणजे जूनच्या महिन्यामध्ये जमा झाला. त्यामुळे आता जूनचा हप्ता ह्याच महिन्यामध्ये मिळावा असे सर्व महिलांना वाटत आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे की सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका. बघा सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका, तर महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा करण्यात येणार आहे. तर बघा आता महिला व बालविकास विभागाच्या वतीने माहिती दिलेली आहे की जून महिन्याचा हप्ता शेवटच्या हप्त्यामध्ये म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जमा करण्यात येईल. तर कोणत्याही महिलाने घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तर विभागाने आश्वासन दिले आहे की यावेळी महिलांना पुढच्या महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. तर बघा आता विभागाने आश्वासनसुद्धा दिलेले आहे की यावेळेस म्हणजे एप्रिलमध्ये जो 10वा हप्ता होता तर हा 10वा हप्ता मेमध्ये जमा झाला. तसेच आता सर्व महिलांना असे वाटते की हा 12वा हप्ता जुलैमध्ये जमा होईल का काय असे महिलांना वाटते. तर पुढे बघा की काय म्हणलेलं आहे की आता मागील महिन्यात हप्त्याच्या वितरणात झालेल्या विलंबनाची कारणे स्पष्ट करताना अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. आता बऱ्याच बघा की अनेक महिला म्हणत होत्या की 10वा हप्ता म्हणजेच 10वा आणि 11वा हप्ता लवकरात लवकर मिळावा, परंतु हा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे आता महिलांनी म्हणजे लाभार्थ्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. आता या तक्रारी कोणत्या होत्या, तर बरेच लाभार्थी हे सरकारी कर्मचारी असल्यामुळे या योजनेचा ते लाभ घेत होते. तर अशामुळे या खात्याची त्या विभागाने पडताळणी केलेली होती. बघा आता लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केलेली होती. तर या प्रक्रियेमुळे हप्त्याच्या वितरणात थोडा विलंब झाला होता. आता बघा सर्वच लाभार्थ्यांची पडताळणी करणे एकाच वेळी सोपे नव्हते, त्यामुळे थोडा विलंब लागतो. त्यामुळे हप्ता वितरणातसुद्धा यामुळेच विलंब झाला होता. तसेच काही तांत्रिक कारणामुळे अडचणी आल्या होत्या. आता बघा काही तांत्रिक कारणंसुद्धा असतात, त्यामुळे सुद्धा या योजनेमध्ये अडचणी आल्या होत्या. आता पुढे आहे की लाडक्या बहिणींना खुशखबर. बघा आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी कोणची, तर आपण ते पुढे बघणार आहोत. परंतु तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला एक सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि इतर लाभार्थी महिलांना शेअर करायला विसरू नका. तर पुढे बघा लाडक्या बहिणींना खुशखबर कोणची आहे, तर लाडकी बहीण योजनेचा अन्नपूर्ण योजना ही नवीन योजना म्हणजेच सध्या जुनीच योजना आहे, परंतु अन्नपूर्ण योजना म्हणजेच महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मुक्त मिळतात. म्हणजे 3 गॅस सिलेंडर हे वर्षाला मिळत असतात महिलांना. तर त्याबाबत माहिती काय आहे, तर बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केलेली होती. तर बघा आता अधिवेशनात आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अन्नपूर्ण योजना जाहीर केलेली होती.
तर आता या योजनेमुळे बघा आता किती लाभार्थी होते, तर 52,16,412 इतके लाभार्थी महिला आहेत. तर बघा आता या योजनेमध्ये 52,16,412 इतक्या महिला लाभार्थी आहेत. तर अशा महिलांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर मिळतात. तर बघा असे ह्या लाभार्थी महिलांसाठी वर्षातून 3 गॅस सिलेंडर मिळतात. तर या योजनेसाठी शिधापत्रिका म्हणजे जे आपण राशन कार्ड म्हणतो, तर असे असलेल्या एकाच कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा फायदा मिळतो. तर बघा ज्या महिलांना रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका आहे, तर अशा महिलांना म्हणजे एकाच कुटुंबातील एकाच महिलांना या योजनेचा लाभ मिळत असतो. तर 12व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती आपण तसे काही अपडेट आले तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा पाहण्यास मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.